9th क्लासच्या विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ 4मध्ये मी पॅरलल लाईन्सचं 2.1 एक्झरसाइज स्टार्ट केला होता. क्वेश्चन नंबर 1, 2, 3 मी घेतलेले आहेत. आता क्वेश्चन नंबर 4कडे येतो. तुम्ही जर बारकाईने बघितलं त्या क्वेश्चन नंबर 4वर तुम्हाला एक स्टार दिसेल. जे हा स्टार्ड प्रॉब्लेम आहे, ज्याला ओपन एंडेड क्वेश्चन म्हणतात. आपल्याला आपली जी टर्म एक्झामिनेशन असते त्याच्यामध्ये 4th आणि 5th क्वेश्चन जे असतात, मध्ये 5th क्वेश्चन जो असतो, लास्ट क्वेश्चन सॉल्व एनी 1 आउट ऑफ 2, त्याच्यामध्ये आपल्याला हे ओपन एंडेड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. 3 मार्कांचे असतात. हे लेंदी असतात. तर हे लेंदी असले तरी सोपे असतात. ते कसे सॉल्व करायचे मी आता हे प्रॉब्लेम घेतो आहे तुमचा. क्वेश्चन 4 आहे. हे सांगते आपल्याला इन फिगर साईड्स ऑफ अँगल पी क्यू आर. हे पहा, हा अँगल पी क्यू आर आहे. याला 2 साईड्स आहेत, एक क्यू पी आणि एक क्यू आर. आणि दुसरा अँगल आहे एक्स वाय झेड. याला 2 साईड आहे, एक आहे साईड वाय एक्स आणि एक साईड वाय झेड. तर हे जे 2 अँगल्स आहेत यांच्या साईड्स, म्हणजे साईड्स ऑफ अँगल पी क्यू आर अँड अँगल एक्स वाय झेड आर पॅरलल टू ईच अदर. दाखवतो आहे मी तुम्हाला. ही पी क्यू आर ट्रायंगलची क्यू पी साईड आणि एक्स वाय झेड ट्रायंगलची वाय झेड साईड, या 2 साईड्स एकमेकींना पॅरलल आहेत. आणि हा जो पी क्यू आर अँगल आहे, याची ही क्यू आर साईड जी आहे या एक्स वाय झेड अँगलच्या वाय झेड साईडला पॅरलल आहे. म्हणजे हे जे 2 अँगल्स आहेत यांच्या ह्या साईड्स पॅरलल आहे एकमेकींना आणि ह्या 2 साईड्स एकमेकींना पॅरलल आहेत. मग आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं आहे. प्रूव्ह करा की अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स वाय झेड. म्हणजे हे जे 2 अँगल्स आहेत मग ज्यांच्या साईड्स एकमेकींना पॅरलल आहेत, हे 2 अँगल्स, हा एक अँगल आणि हा सेकंड अँगल, हे 2 अँगल्स म्हणजे पी क्यू आर आणि एक्स वाय झेड, हे 2 अँगल्स आपल्याला एकमेकांना कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. आता हे सोपं असतं. याच्यासाठी माहिती आहे का, आपल्याला याचं जे सोल्युशन घ्यावं लागेल. हे प्रॉब्लेम तुम्ही लिहायचा आहे. प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन नंबर 4 हा प्रॉब्लेम लिहून घ्यायचा फक्त. याची ही फिगर जी आहे ती आपण सोल्युशनमध्ये घेणार आहे. त्याच्यामुळे फिगर तुम्ही क्वेश्चनमध्ये नाही घेतली तरी चालेल. तुम्ही फक्त प्रॉब्लेम लिहिला तरी सफिशियंट आहे माझ्या दृष्टीने वहीमध्ये. तर हे कसं घ्यावं लागेल, याचं सोल्युशन जे आहे बघा. सोल्युशन तुम्हाला ह्या पहिल्यांदा एक अँगल घेऊन घ्या छोटावाला. ही फिगर घ्यावी लागेल तुम्हाला. आता काय करा, ही जी साईड आहे अँगलची याला स्केल लावा आणि ही पॅरलल आणा अशी सरकवत. हे बघा, मी अशी स्केल लावली आणि पॅरलल सरकवत आणली इकडे मागे. हा सेकंड अँगल मी आता काढतो आहे. अशी इथपर्यंत आणली मी आणि इथून आता हा जो मोठा अँगल होता याची सेकंड साईड काढतो मी. बघा, हा जो अँगल आहे हा पी क्यू आर आहे आणि हा जो छोटा अँगल होता हे कॅपिटल एक्स घ्यायचा असा, कॅपिटल वाय, आणि हा जो पॉईंट इथे घ्यायचा कॅपिटल झेड. आता हा पी क्यू आर अँगल आणि एक्स वाय झेड अँगल यांच्या ह्या साईड्स पॅरलल आहेत. तर इथे सोल्युशनमध्ये तुम्हाला गिव्हन लिहावं लागेल. हे गिव्हन वगैरे पण सोल्युशनमध्येच मोडेल. गिव्हन हे आहे तुम्हाला, साईड्स ऑफ अँगल पी क्यू आर अँड अँगल एक्स वाय झेड आर पॅरलल टू ईच अदर. म्हणजे गिव्हनमध्ये लिहिल मी, साईड्स ऑफ अँगल पी क्यू आर अँड अँगल एक्स वाय झेड, हे एक्स वाय झेड कॅपिटल घ्यायचे, आर पॅरलल टू ईच अदर. म्हणजे तुम्हाला 2 अँगल्स दिले आहे प्रॉब्लेममध्ये आणि त्यांच्या सांगितलेलं आहे की त्यांच्या साईड्स जे आहेत त्या एकमेकींना पॅरलल आहेत आणि तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलं. आता इथे टू प्रूव्ह लिहितो मी. जे आपल्याला टू प्रूव्ह म्हणजे जे प्रूव्ह करायचं आहे, तुम्हाला सिद्ध करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स वाय झेड. आता आपण
पुस्तक सरकून देऊ. प्रूव्ह करायचं आहे अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल XYZ. आता याचं प्रूफ तुम्हाला घ्यायचं आहे. आता हे सोल्युशनमध्ये 3 पार्ट कंपल्सरी आले. फिगर आली, गिवन आलं आणि टू प्रूव्ह आलं. आणि आता याचं प्रूफसाठी एक कन्स्ट्रक्शन तुम्हाला करायची आहे. ही जी YX साईड आहे अँगल XYZची YX साईड, किंवा हा रे आहे. तर रे जो असतो हा लाईनचा पार्ट असतो. ही जी लाईन आहे, समजा ही लाईन XY लाईन जी आहे ही वाढवली मी, तर या XY लाईनवर ही साईड येईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही जी साईड आहे ती ज्या लाईनचा पार्ट आहे ती लाईन मी आता प्रोड्यूस करतो, म्हणजे काढतो. हे बघा, अशी स्केल लावायची याला XYला आणि याला डॉटेडनी असं वाढवायचं इथपर्यंत. आणि समजा हा जो पॉईंट आहे हा आहे तुमचा T पॉईंट घेतो मी याला. तर आपण करू की ड्रॉ ही लाईन XY जी आहे YX साईड ज्या लाईनचा पार्ट आहे ती लाईन मी काढली. आता पूर्ण नाही काढली मी, फक्त या QR पर्यंत काढली. आणि QRला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलं याला मी खाली वाढवलेलं नाही, व काही गरज नाही आपल्याला, इथपर्यंत मी वाढवली. ही जी XY लाईन होती, कारण हा रे जो आहे ही साईड जी आहे हा लाईन XYचाच पार्ट आहे. या लाईन XYला आपण इकडे वाढवू शकतो, इकडे वाढवू शकतो. मी याला असं इकडे वाढवलं. मी काय केलं, ड्रॉ लाईन, किंवा ड्रॉच्या ऐवजी मी प्रोड्यूस करेल. प्रोड्यूस म्हणजे वाढवू. ही जी XY लाईन होती इथून इथपर्यंत याला आपण वाढवलं. प्रोड्यूस लाईन XY, ही जी लाईन XY होती रे XY नाही म्हणणार आपण याला आपण YX रे म्हटलं असतं, YX साईड म्हटलं असतं. रे असतं तर रे साईड असेल तर YX वाचावं लागेल. आणि हा YX रे ज्या लाईनचा पार्ट आहे त्या लाईनला आपण XY लाईनही म्हणू शकतो, YX लाईनही म्हणू शकतो, कारण लाईन दोन्ही साईडनी असते. मी काय केलं, प्रोड्यूस केलं. कोणाला, लाईन XYला, ही इकडे जी चालली होती याला इकडे प्रोड्यूस केलं. लाईन XY लेट, समजा इट म्हणजे ती इंटरसेक्ट्स, म्हणजे इंटरसेक्ट करत आहे. आता ही जी साईड आहे साईड QR, हा जो रे आहे हा रे सुद्धा या लाईन QRचा पार्ट आहे. तर हा रे लाईनचाच पार्ट असतो. त्याच्यामुळे लेट इट इंटरसेक्ट आपण काय लिहिलं आहे, प्रोड्यूस लाईन XY लाईनला प्रोड्यूस करा. ही जी XY लाईन आहे याला प्रोड्यूस करा म्हणजे वाढवा. आणि लेट म्हणजे समजा ही वाढवलेली लाईन इंटरसेक्ट करते साईड QR, या साईड QRला ॲट पॉईंट T. आता इथे बिटवीननेस टाका, कॉमा द्या इथे, बिटवीननेस टाका. Y इज बिटवीन X अँड T, म्हणजे हे तिन्ही कोलिनियर आहेत ना. Y इज बिटवीन X अँड T. कशी वाढवली तुम्ही XY लाईन, कशी वाढवली नाही लिहिलं तरी चालेल. इथपर्यंत आपण थांबून जाऊ. हे कन्स्ट्रक्शन झालं तुमचं. ही लाईन XY तुम्ही प्रोड्यूस केली, समजा ती साईड QRला T पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाली. आता याला तुम्ही प्रूफ न म्हणता याला कन्स्ट्रक्शन असं नाव दिलं तर अधिक चांगलं होईल. आपण एक काम करू, हे आपण कन्स्ट्रक्शन घेतलं जे आपल्याला प्रूफ लिहायचं होतं त्याचं. आता मी प्रूफ लिहितो. आता मी काय करणार आहे, हा 1 नंबरचा अँगल या 2 नंबरच्या अँगलशी कॉन्ग्रुएंट दाखवणार आहे, आणि हा 2 नंबरचा अँगल या 3 नंबरच्या अँगलशी कॉन्ग्रुएंट दाखवणार आहे. आणि आपण कॉन्ग्रुएन्सीच्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या, तुम्हाला आठवत असतील तर. सेगमेंटच्या कॉन्ग्रुएन्सीच्या प्रॉपर्टीज, एक सेगमेंट दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल आणि दुसरा तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल तर पहिला हा तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट असतो. तसंच अँगलचं असतं.
अँगल 1 जर 2ला कॉन्ग्रुएंट असेल आणि अँगल 2 जर 3ला कॉन्ग्रुएंट असेल तर अँगल 1 हा अँगल 3ला कॉन्ग्रुएंट होईल. ही प्रॉपर्टी मी आता इथे वापरणार आहे. प्रूफच्या स्टेप्स पहा. पहिली स्टेप घेतो की इन फिगर पहिल्यांदा 1 इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड दाखवतो आपण. इन फिगर आता ही क्यू पी रे हा लाईन पी क्यूचा पार्ट आहे. तर मी आता रे साईड क्यू पी लिहितो आपण. साईड क्यू पी इज पॅरलल टू साईड टी एक्स. हे टी एक्स घेतो आहे मी. साईड क्यू पी ही क्यू पी साईड इज पॅरलल टू साईड टी एक्स. हे कन्स्ट्रक्शनवरून, कारण ही लाईन तुम्ही अशी वाढवली ती बा क्यू पी वाय एक्सला पॅरलल आहे. जर क्यू पी वाय एक्सला पॅरलल असेल तर क्यू पी हा टी एक्सला सुद्धा पॅरलल झाला, कारण ज्या लाईनवर वाय एक्स आहे त्याच लाईनवर टी एक्स आहे. म्हणून मी इथे बिटवीननेस घेणार होतो. ते बिटवीननेस आपण घेतलं नाही तरी चालेल. इथे कन्स्ट्रक्शन लिहितो मी. देअरफॉर फॉर ट्रान्सव्हर्सल आता पहा क्यू पी आणि टी एक्स हे पॅरलल आहेत. हा ट्रान्सव्हर्सल घेतो आहे मी क्यू आर. फॉर ट्रान्सव्हर्सल क्यू आर हा ट्रान्सव्हर्सल घेऊ आपण. आता पहा हे दोन पॅरलल आहे एकमेकांना आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे हा 1 नंबरचा अँगल पी क्यू आर आणि 2 नंबरचा अँगल एक्स टी आर हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील, कारण हे जे दोन लाईन्स आहेत ह्या पॅरलल आहेत आणि हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. तर पॅरलल लाईन्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. इथे लिहिलं आहे तुम्ही की रे साईड क्यू पी आणि साईड टी एक्स हे पॅरलल आहे आणि हा क्यू आर जो आहे ट्रान्सव्हर्सल आहे. मग ह्याच्या दोन साईड पॅरलल असतील आणि हा ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल पी हा 1 नंबरचा अँगल पी क्यू आर. देअरफॉर फॉर ट्रान्सव्हर्सल क्यू आर अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स टी आर. याला टाकतो 1 नंबर आणि रिझन देतो का कॉन्ग्रुएंट आहेत हे, कारण ह्या पॅरललचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. इथे हेडिंग देतो, रिझन देतो करस्पॉन्डिंग अँगल्स. आता सेकंड स्टेप घेतो की सिमिलरली अशाच प्रकारे साईड वाय झेड. आता पहा ही वाय झेड साईड जी आहे ही या क्यू आरला पॅरलल होती. तर ज्या लाईनवर क्यू आर आहे त्याच लाईनवर टी आर आहे. मग आपण क्यू आरसुद्धा म्हणू शकतो किंवा टी आरसुद्धा म्हणू शकतो की वाय झेड हा क्यू आरला पॅरलल आहे, म्हणजेच वाय झेड हा टी आरला पॅरलल आहे. तर एक काम करतो मी, वाय झेड इज पॅरलल टू क्यू आर घेऊन घेतो. सिमिलरली साईड क्यू आर इज पॅरलल टू साईड वाय झेड. हे गिवन होतं आपल्याला. या साईड्स आहेत पॅरलल आहेत. देअरफॉर आता पहा हा ट्रान्सव्हर्सल घेणार आहे मी एक्स टी. हे बघा क्यू आर आणि वाय झेड हे पॅरलल आहेत आणि एक्स टीला घेणार आहे मी ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर फॉर ट्रान्सव्हर्सल एक्स टी. आता पहा वाय झेड आणि क्यू आर म्हणजेच टी आर हे पॅरलल आहेत आणि हा झाला ट्रान्सव्हर्सल. तर मग हा 2 नंबरचा अँगल आणि हा 3 नंबरचा अँगल हे कॉन्ग्रुएंट झाले, कारण हे आहेत मग या पॅरललचे करस्पॉन्डिंग अँगल्स. मग मी घेईल देअरफॉर फॉर ट्रान्सव्हर्सल एक्स टी अँगल. हा अँगल पहिल्यांदा लिहितो मी, हा सेकंडवाला अँगल एक्स टी आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स वाय झेड. याला टाकतो मी सेकंड नंबर. परत हे सेकंड आणि थर्ड का कॉन्ग्रुएंट आहेत, कारण ह्या दोन
हे दोन साईड्स जे आहेत ह्या पॅरलल आहेत आणि हा झाला त्यांचा ट्रान्सव्हर्सल. तर मग सेकंड नंबरचा अँगल आणि थर्ड नंबरचा अँगल जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत पॅरललचे हे कॉन्ग्रुएंट होतील. सेकंड नंबर टाकला, रिझन लिहितो आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. आता थर्ड स्टेप घेतो लास्ट. फ्रॉम 1 and 2 तर फर्स्ट स्टेटमेंट सांगते आपलं अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल XTR. हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. अँड अँगल XTR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल XYZ. हे बाय फर्स्ट स्टेटमेंट सांगते आपला अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल XTR आणि सेकंड स्टेटमेंट सांगता अँगल XTR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल XYZ. म्हणजे फर्स्ट अँगल इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड. हे बाय दोन पॅरलल आहेत आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे. तर हा फर्स्ट PQR अँगल XTR अँगलला कॉन्ग्रुएंट झाला. आपण हे पॅरलल घेतले होते दोन आणि हा ट्रान्सव्हर्सल घेतला होता. हा सेकंड नंबरचा अँगल XTR आणि हा थर्ड नंबरचा अँगल XYZ हे कॉन्ग्रुएंट झाले होते. म्हणजे वन इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड फर्स्ट स्टेटमेंट सांगतं आपल्याला आणि सेकंड इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड आपल्याला हे सेकंड स्टेटमेंट सांगतं. तर वन अँगल इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड आणि सेकंड अँगल इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड. मग इथे ट्रान्झिटिव्हिटी नावाची प्रॉपर्टी लागते की जर एक अँगल दुसऱ्या अँगलशी कॉन्ग्रुएंट असेल आणि दुसरा अँगल हा तिसऱ्या अँगलशी कॉन्ग्रुएंट असेल. सेगमेंटच्या कॉन्ग्रुएन्सीच्या प्रॉपर्टीज मी शिकवल्या होत्या की कोणताही सेगमेंट हा स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो, तसा कोणताही अँगल हा स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. नंतर मी सेगमेंटच्या कॉन्ग्रुएन्सीची सेकंड प्रॉपर्टी सांगितली होती की एक सेगमेंट दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरा सेगमेंट पहिल्याला कॉन्ग्रुएंट असतो. अँगलला पण ही प्रॉपर्टी लागते. जर एक अँगल दुसऱ्या अँगलशी कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरा अँगल हा पहिल्या अँगलशी कॉन्ग्रुएंट असतो. याला आपण सिमेट्री प्रॉपर्टी म्हणतो. पहिली जी मी प्रॉपर्टी सांगितली होती की एव्हरी अँगल इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. प्रत्येक अँगल स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. ही रिफ्लेक्सिव्हिटी प्रॉपर्टी असते कॉन्ग्रुएन्सीची अँगल्सच्या. आणि थर्ड प्रॉपर्टी जी असते अँगल्सच्या कॉन्ग्रुएन्सीची, सेगमेंटच्या कॉन्ग्रुएन्सीच्या प्रॉपर्टीज आणि अँगल्सच्या कॉन्ग्रुएन्सीच्या प्रॉपर्टीज सेम असतात. तिसरी अँगल्सच्या कॉन्ग्रुएन्सीची प्रॉपर्टी सांगते इफ वन अँगल इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड अँड सेकंड अँगल इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड देन फर्स्ट अँगल इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड. आता इथे पहा PQR अँगल XTRला कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे फर्स्ट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड आणि सेकंड XTR अँगल हा XYZला कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे सेकंड इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड. मग देअरफोर ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी लागेल. देअरफोर अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल XYZ इज प्रूव्ड. हेच प्रूव्ह करायचं होतं तुम्हाला. या प्रॉपर्टीचं नाव आहे ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम तुम्हाला जर समजलं नसेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याला पुन्हा एकदा समजावून घ्यायचा प्रयत्न करू. तुम्ही तोपर्यंत त्याला वाचायचं आहे. आता मी नेक्स्ट एक्झाम्पलकडे येतो. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे लास्ट एक्झाम्पल तुमच्या एक्झरसाइज 1.3 मधलं 2.1 मधलं ते एक अशी फिगर दिलेली आहे आपल्याला. सोपं एक्झाम्पल आहे. फिगरमध्ये इन फिगर लाईन AB इज पॅरलल टू लाईन CD. ही लाईन AB जी आहे ही लाईन CDला पॅरलल आहे आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे. नंतर अँड लाईन PQ इज द ट्रान्सव्हर्सल. मेजर्स ऑफ वन ऑफ द अँगल्स इज. हे जे 8 अँगल्स असतात त्याच्यापैकी एका अँगलचं मेजर दिलेलं आहे तुम्हाला इथे आणि हेच फाइंड द मेजर्स ऑफ फॉलोइंग अँगल्स. राहिलेले जे अँगल्स आहे त्यांचे राहिलेले अँगल्सपैकी काही अँगल्सचे आपल्याला मेजर्स विचारलेले आहे. तर हे प्रॉब्लेम तुम्ही लिहायचा आहे. हे 5th प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिस सेट 2.1 मधलं प्रॉब्लेम तुम्ही लिहायचा आहे. याची फिगर पण तुम्ही काढून घ्यायची. इथे फिगर आता सोल्युशनमध्ये नाही घेतली तरी चालेल. मी जिथे सोल्युशनमध्ये फिगर घेतो. आता जे आपण प्रूफ लिहिलं त्याच्यामध्ये फिगर गिवन टू प्रूफ हे इम्पॉर्टंट पार्ट होता. तो लिहिल्यानंतर कन्स्ट्रक्शनचा पार्ट आला होता आणि नंतर प्रूफचा पार्ट. मोठं लेंदी एक्झाम्पल आहे ते जसं मी शिकवलं तसंच करावं लागतं. तर इथे मी सोल्युशनमध्ये फिगर घेऊन घेतो जरा प्रॉब्लेममध्ये
फिगर काढून घेतो, म्हणजे फिगर नजरेसमोर असेल आपल्या तर आपल्याला सोपं जात असतं. तर ही सोल्युशनमध्ये फिगर घेतली तुम्ही तर काही हरकत नाही, बिघडत नाही. जर दाखवली तुम्ही सोल्युशनमध्ये फिगर तर ठीक आहे. इथे तुम्ही या प्रॉब्लेममध्ये पेपरमध्ये सोल्युशनमध्ये फिगर नाही घेतली तरी चालते. तर ही ए बी लाईन आहे, ही सी डी लाईन आहे, हा पी क्यू जो आहे हा ट्रान्सव्हर्सल आहे आणि ह्या पॉईंट्सना पण नाव आहेत. इथे आर पॉईंट दिलेला आहे, इथे टी दिलेला आहे आणि हा अँगल दिला आहे आपल्याला 105 डिग्रीचा आणि आपल्याला रिमेनिंग अँगल्स विचारलेले आहेत. तर फर्स्ट अँगल आहे काढायचा मला अँगल ए आर टी. तर बघू अँगल ए आर टी हा आहे ए आर टी. तर बघा अँगल ए आर टी आणि अँगल हा जो बी आर टी आपल्याला दिलेला आहे, बी आर टी जो 105चा आहे. तर अँगल ए आर टी आणि अँगल बी आर टी हे दोन आहेत अँगल्स इन लिनियर पेअर, त्यांची सम असेल 180 डिग्री. तर मी लिहितो फर्स्ट स्टेप अँगल ए आर टी प्लस अँगल हा बी आर टी इक्वल टू 180 डिग्री. रिझन आहे अँगल्स इन लिनियर पेअर. मग ए आर टीचं मेजर मला माहीत नाही, काढायचं आहे. प्लस बी आर टीचं मेजर 105 डिग्री आहे इक्वल टू 180 डिग्री. 105ला इकडे घेतो म्हणजे अँगल ए आर टी इक्वल टू 180 डिग्री मायनस 105 डिग्री. देअरफॉर अँगल ए आर टी इज इक्वल टू 75 डिग्री. हा माझा अँगल ए आर टी जो विचारलेला पहिला आन्सर. सेकंड अँगल काढायचा आहे अँगल सी टी क्यू. ते बघा हा सी टी क्यू अँगल. आता बघा तुम्ही ए बी लाईन आणि सी डी लाईन पॅरलल आहेत, हा पी क्यू ट्रान्सव्हर्सल आहे. तर ए आर टी आणि सी टी क्यू हे जे दोन आहेत ए आर टी आणि सी टी क्यू हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. मी लिहिल की लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी अँड लाईन पी क्यू इज द ट्रान्सव्हर्सल. हे लिहिलं ना तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. जर लिहिलं तुम्ही तर फारच छान, नाही लिहिलं तर मार्क्स कटत नाही. याला डायरेक्ट तुम्ही अँगल्स घेतले असते तरी चाललं असतं. याला गिव्हन लिहितो मी लिहिलं इथे की ह्या दोन लाईन्स पॅरलल आहे आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे. मग देअरफॉर अँगल ए आर टी इज इक्वल टू अँगल सी टी क्यू. रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत हे. आपण करस्पॉन्डिंग अँगल्स थिअरम पाहिलं होतं. दोन लाईन्स जर पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. तर करस्पॉन्डिंग अँगल्स थिअरम लिहायची गरज नाही, करस्पॉन्डिंग अँगल्स लिहिलं तरी चालेल. मग आणि खाली लिहितो अँड अँगल ए आर टी इक्वल टू 75 डिग्री. प्रूव्ह केलेलं आहे आपण. मग देअरफॉर अँगल सी टी क्यूसुद्धा 75 डिग्रीचा असेल. याला मी हायलाईट करतो. आता मी थर्ड क्वेश्चनकडे येतो. थर्ड क्वेश्चन आहे अँगल डी टी क्यू काढायला सांगितलं आहे तुम्हाला. अँगल डी टी क्यू तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता हेच हे परत लिहायची गरज नाही. हे बघा हा अँगल डी टी क्यू आणि हा अँगल बी आर टी हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. बी डी टी क्यू आणि बी आर टी. तर मी लिहिली ते अँगल डी टी क्यू इज इक्वल टू अँगल बी आर टी. रिझन तेच आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. लाईन्स पॅरलल दिल्या होत्या, ट्रान्सव्हर्सली दिला होता. आणि हा बी आर टी आपण माहीत आहे आपल्याला, दिलेला आहे बी आर टी. मी इथे लिहिल अँड अँगल बी आर टी इक्वल टू 105 डिग्री गिवन आहे तुम्हाला. देअरफॉर अँगल डी टी क्यू इक्वल टू 105 डिग्री. हा झाला तुमचा थर्ड अँगल. आता फोर्थ अँगल बघू कोणता काढायचा आहे. पी आर बी काढायचा आहे. अँगल पी आर बी हे बघा, पी आर बी अँगल. हा पी आर बी अँगल जो आहे, हा पी आर बी अँगल आणि हा ए आर टी अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत, कारण हे अपोजिट अँगल्स आहेत ज्यांना आपण व्हर्टिकल अँगल्स म्हणतो.
आणि ART अँगल आपण काढलेला आहे. मी हा PRB ART एवढा घेऊ शकतो. रिझन देईल मी व्हर्टिकल अँगल्स, किंवा हा PRB जो आहे हा मी या CTQ अँगल एवढासुद्धा घेऊ शकतो. कारण CTQ पण काढलेला आहे आपल्याजवळ 75 डिग्रीचा आहे बघा इथे. कारण हे आहेत एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, आणि पॅरलल लाईन्स जर असतील तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्ससुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. पण आपण हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी न वापरता आपण अपोजिट अँगलची प्रॉपर्टी वापरू. अँगल PRB इक्वल टू आपण ART घेऊ. मी आता लास्ट स्टेप घेतो. लास्ट स्टेपमध्ये जो अँगल मला काढायचा आहे तो अँगल PRB, आणि हा PRB अँगल इक्वल टू घेतो मी ART अँगल, कारण हे अपोजिट अँगल्स आहेत. रिझन लिहावं लागेल मला. अपोजिट अँगल्स किंवा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, किंवा 9th क्लासमध्ये जे अपोजिट अँगल्स असतात, 9th 10th क्लासमध्ये आपण त्यांना व्हर्टिकल अँगल्स असं लिहित असतो. अँड अँगल ART काढला आहे आपण. ART 75 डिग्रीचा आहे. प्रूव्ह केलेलं आहे तुम्ही जे काढलेलं आहे. देअरफॉर अँगल PRB इक्वल टू 75 डिग्री. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्ही करू शकता. त्याचं सोल्युशन आहे, आणि इथे आपण आता थांबतो आहे.